आता पाहूया आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची कशी तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन, यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारला। लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 92वं वर्ष। 76व्या मुंबई वर्षी आता मुंबईतील वरळी पोलीस कॅम्पमधील राजाचं जल्लोषात आगमन, पोलीस अधिकाऱ्यांकडून गणपती बाप्पाचं पूजन। वाशिमच्या मनीष देशमुख यांनी गायींच्या शेणापासून तयार केली गणेश मूर्ती। मनीष देशमुख यांनी यावर्षी 1,500हून जास्त शेणापासून गणेश मूर्ती बनवल्यात। 2 लाख नफा मिळण्याची अपेक्षा आहे। लातूरमध्येही गणेशोत्सवाची लगबग, गणेश मूर्तींना बाजारपेठा सजल्या। डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी। गणेशोत्सवासाठी बेस्ट उपक्रमही सज्ज, 27 ऑगस्टपासून बेस्टकडून अतिरिक्त बस सेवा दिली जाणार। विशेषतः मध्यरात्री मध्य आणि दक्षिण मुंबईत 10 मार्गांवर 26 जादा बसेस चालवल्या जाणार आहेत। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, मुंबईमधील 3 डेपोतून 973 गाड्या कोकणासाठी रवाना होणार, तर मुंबई पनवेल पालघर आणि रायगडमधून 1807 गाड्या रवाना होतील। लासलगावमधून कोकणवासियांसाठी 22 जादा एसटी बसेस मुंबई ठाण्यात पाठवल्या आणि त्यामुळे 122 फेऱ्यांपैकी एसटीच्या 73 फेऱ्या रद्द। लासलगावमधील ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल। दादर सावंतवाडी विशेष मोदी एक्सप्रेसला मंत्री नितेश राणेंनी दाखवला झेंडा। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली। गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीत येण्यास सुरुवात, गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणात लगबग। गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील 325हून अधिक फेऱ्या।